धनी तुम्ही कुठे चालला? त्यावेळेस तुम्ही काय बोलता की मी वैकुंठाला चाललोय. मग आजही तुम्ही चाललाय ना, मग मी काय करते, मी तुम्हाला लाडू करून देते. अगं आवले नाही ग, मी खरंच वैकुंठाला चाललोय ग, तू चल ना ग माझ्यासोबत. नाही 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 नाही, मी नाही येऊ शकत, माझ्या भावाने म्हैस दिलेली आहे, तिचे आता येईल ती, तिची काळजी घ्यायची आहे मला खूप काम आहे, मी नाही येऊ शकत. जायचंय ना तुम्हाला वैकुंठाला? एकलच जा तुम्ही, एकटेच जा तुम्ही, अशी आवली माता म्हणते. आवली मातेचा विश्वास नाही बसत. तुकाराम महाराज घरातून निघतात, स्मशान भूमीच्या दिशेने जातात. सगळ्या लोकांना चर्चा होती पंचक्रोश मध्ये की तुकाराम महाराजांना विमान घेण्यासाठी आलेले आहे आणि वैकुंठाला देव चाललेले आहेत विमानामध्ये बसून. सगळे देव देवता, ब्रह्मदेव, विष्णू, लक्ष्मी माता सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित होते. अरे नवे 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 तर काळही त्या ठिकाणी उपस्थित होता. तुकाराम महाराजांना यम एकटा घाबरत होता, प्रचंड घाबरत होता. तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्यासाठी बाहेर गेले. बाहेर जात असताना आवली काय म्हणत असेल, जवायचं म्हणजे धनी लवकर या बरं, किती दिवसांनी येत आहे? काय अंतकरण झालं असं ना तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराज गेले, विमान आलं तुकाराम महाराजांना घेण्यासाठी. सगळी लोक रडू लागली, त्यांच्या आसपास 14 टाळकरी रडू लागले की आता तुम्ही गेल्यानंतर आमच्यासोबत कीर्तन कोण करणार, तुम्ही गेल्यानंतर आमच्यासोबत भजन कोण करणार, नका जाऊ तुकाराम महाराज, नका जाऊ. आजपर्यंत जे काही तुम्हाला आम्ही त्रास दिलाय त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला माफ करा, पण तुम्ही नका जाऊ. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, आता मला नारायण घ्यायला आलेला आहे, आता माझा वेळ झालेली आहे, मला आता वैकुंठाला जायचे आहे. मी ज्याच्यासाठी जन्म घेतला होता, असं म्हणतात की नामदेव महाराजांचा जन्म हा तुकाराम महाराजांनी घेतला होता. मी जे कार्य करण्यासाठी आलो होतो ना, ते कार्य माझं पूर्ण झालेलं आहे. आणि आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सगळा सांगावी विनंती. विमान येतं घ्यायला तुकाराम महाराजांना आणि त्या विमानावर तुकाराम महाराजांना चढता येत नाही. काळ येतो, काळ असतो समोर. काळ तुकाराम महाराजांना म्हणतो की तुकाराम महाराज, अहो तुम्ही माझा अपमान नका करू, तुम्ही काय करा, माझ्या डोक्यावर बसा. काळाने तुकाराम महाराजांसाठी आपल्या डोक्याची पायरी केली आणि तुकाराम महाराजांना विमानावर बसवलं. सगळेजण पंचक्रोशीतली लोक प्रचंड आक्रोश करत होते, खूप रडत होते. तुकाराम महाराजांना वैकुंठाला चालले. बरं ते फक्त वैकुंठाला चालले का? 1 महिन्याने येणार आहेत का, 2 महिन्याने येणार आहेत का? तर नाही, ते आयुष्यभरासाठी त्यांचं वैकुंठ गमन होणार आहे. आणि तुकाराम महाराजांना भगवान विमानामध्ये बसून घेऊन जातात. तिकडे आवली मातेला कळतं की अरे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले म्हणजे काय 2 महिन्यासाठी नाही गेले, तर आयुष्यभरासाठी गेलेले आहेत. गरोदर असणारी 4 महिन्याची गरोदर होते आवली माता. आपल्या दोन्ही लेकरांना फडफडत घेऊन ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा चालू होता त्या ठिकाणी आल्या. तुकाराम महाराजांचा असणारा लहान भाऊ त्या ठिकाणी आला आणि पांडुरंगाशी देवाशी भांडू लागला की का रे, अरे वयाचं कवळं वय असताना तू आमच्या आई बाबा हिसकावून घेतले. ह्या तुकाराम महाराजांनी मोठा भाऊ असूनही आई वडिलांसारखी माया, आई वडिलांसारखं प्रेम मला दिलं, अगदी स्वतःच्या मुलासारखं मला सांभाळलं. तू का माझ्या तुक्याला घेऊन गेला, का माझ्या दादाला घेऊन गेला? आवली माता म्हणते, अहो धनी वैकुंठाला का चालला, परत कधी येणार? या ना तुम्ही खाली, कोण सांभाळणार मला? 2 लेकरं आहेत, अजून 1 लेकरं होणार आहे, परत कधी येणार तुम्ही? नाही भांडणार तुमच्या आयुष्यात, नाही मी देवाला शिव्या देत, पण तुम्ही या खाली. आवली म्हणतात देवाला शिव्या द्यायची का द्यायची? कारण संसार चांगला व्हावा. की पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तुकाराम महाराज इतके तल्लीन होत असे की त्यांना संसाराचं, त्यांना कशातच भान वाटत असत. म्हणून आवली म्हणतात तुकाराम महाराजांची आणि देवाशी भांडत होत्या. आवली माता म्हणजे अरे नाही हो, नाही म्हणजे मी नाही भांडणार कोणाशी, पण तुम्ही खाली या, कसं राहायचं माझं? तुकाराम महाराज म्हणले, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सगळ्या सांगावी विनंती पाहिजे. असा हा असणारा पवित्र दिवस तुकाराम महाराजांचा तीज. ह्या दिवशी तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा झाला. म्हणून सगळ्यांनी हात वरती करा, खाली नाम घ्या आणि तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम